जाणार आहोत नागपूरमध्ये आमचे प्रतिनिधी अमर काणे यांच्याकडे। अमर, सध्या बेसामध्ये काय चित्र पाहायला मिळते? कारण काही ठिकाणी मतदार याद्यांचा घोळ आहे, काहींना नावं सापडत नाहीयेत मतदारांना, अशा अडचणी समोर आलेल्या आहेत। अमर काणे, आपण नागपूरमध्ये आहात, बेसामध्ये आहात, तिथे काय सध्या स्थिती आहे? आपण चित्र बघू शकतो। थेट आता मतदान केंद्राकडे जात आहे। खरं तर आतमध्ये मोठ्या रांगा सुद्धा लागलेल्या आहेत, त्याची सुद्धा चित्र दाखवू। पण आता वाडीचं एक जी माहिती आली होती, जे मॉक पोल सुरू होतं त्या दरम्यान एका ईव्हीएम मशीनमध्ये अडचण झाली होती किंवा त्याच्यात ती बंद पडली होती। ती बाब लगेच मतदान अधिकारी या तिथल्या लक्षात आली। त्यानंतर ती ईव्हीएम मशीन बदलवण्यात आली आणि पूर्ण प्रक्रिया परत एकदा सुरू झाली। सकाळचा उत्साह जबरदस्त आहे। आता हा जरा शहरालगतचा भाग आहे बेसा पिपळा, त्यामुळे सकाळच्या सत्रात गर्दी मोठी आहे, कारण की नोकरदार वर्ग इथे वोटिंगला येत असतो आणि तो आलेला दिसतोय आणि त्याची ही गर्दी। आपण हे काही व्हिज्युअल्स बघू शकतो। हे सगळे मतदार आहेत, त्यांनी मतदानाचा हक्क बजावून बाहेर आलेले आणि त्याची हे थेट दृश्य बघतोय की सकाळचा हा संपूर्ण उत्साह। आपण त्यांच्याकडून सुद्धा जाणून घ्या काय प्रतिक्रिया दादा मतदानाचं आव्हान कराल सगळ्यांना। सर, आता सकाळी मतदान सुरू झालं आहे। मोठ्या प्रमाणात इथले नागरिक जे मतदान होल्डर ते येत आहे आणि ते जास्तीच्या संख्या आपण बघू शकतो सकाळपासूनचा हा संपूर्ण उत्साह मतदारांमध्ये दिसतोय। सध्या तरी सुरळीतपणे सगळं काही सुरू आहे नागपूर जिल्ह्यामध्ये। आतापर्यंत कुठल्या तक्रारी नाही। वाडीची एक घटना आणि दोबारा मतदारांच्या एखाद दोन तक्रारी आल्या होत्या, पण त्या लगेच सोडवण्यात आल्या आणि त्यानंतर त्यांनी सुद्धा मतदानाचा हक्क बजावलाय आणि आता एकूणच मोठा असा उत्साह संपूर्ण नागपूर जिल्ह्यामध्ये दिसून येतोय।